हॅलो हाय नमस्ते एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेतच असलं पाहिजे. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे माझ्या या न्यू व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचं आहे, पण कोणत्याही पद्धतीचा एक्सरसाइज करायला किंवा कोणत्याही पद्धतीचा क्रॅश डाएट करायला वेळ नाहीये किंवा तुम्हाला करायचा कंटाळा येतो, तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठीच आहे. आजकाल काय झालेलं आहे, भरपूर प्रमाणामध्ये वजन वाढीची समस्या वाढलेली आहे आणि फक्त वजनच वाढत नाही तर पोटाची चरबी सुद्धा भरपूर प्रमाणात वाढते. म्हणून तुम्हाला सुद्धा वजन पण कमी करायचंय आणि सोबतच लटकती जी चरबी आहे, लटकतं पोट आहे ते देखील कमी करायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर आजकाल काय होतं, आरशामध्ये वगैरे पाहिलं की आपला कॉन्फिडन्स एकदम लूज झाल्यासारखं होतं. आपली चरबी, आपल्या पोटाची जी चरबी असते ती खूप सुटलेली असते. चेहरा कसा तरी ओबडधोबड दिसतो आणि आपण कितीतरी विचित्र असे दिसत असतो आणि यामुळे आपला आत्मविश्वास लो होतो. आणि आत्मविश्वास लो झाला की मग आपल्याला टेन्शन येतं, स्ट्रेस येतो आणि वाढत्या वजनामुळे आपल्याला डायबिटीज, शुगर यांसारखे कोलेस्ट्रॉलचे बऱ्याच पद्धतीचे आजार उद्भवतात. भरपूर प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. सोबतच आपल्याला श्वास जो आहे तो फुलतो. म्हणजे थोडं जरी चाललं, थोडं जरी काहीतरी कष्टाचं काम केलं तरी लगेचच आपला श्वास अडकतो. या सगळ्या समस्यांवरती आज मी तुमच्या सोबत सिंपल आणि इझी असा, एकदम सगळ्यात सोपा, फॉलो करता येणारा, कोणालाही फॉलो करता येणारा सिंपल असा डाएट प्लॅन शेअर करणार आहे, जो असणार आहे महाराष्ट्रीयन डाएट प्लॅन. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या अशा गोष्टी मी शेअर करणार आहे आणि प्रत्येक तुमच्या मीलला, म्हणजे सकाळच्या जेवणामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये आणि ब्रेकफास्टमध्ये, तीनही मध्ये तुम्हाला 3-4 ऑप्शन्स मी सांगणार आहे, जे तुम्हाला स्क्रीनवरती इथे लिहून पण देणार आहे. ते तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत आणि तेवढ्याच गोष्टी तुम्हाला पूर्ण महिनाभरासाठी खायच्यात. त्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतीही गोष्ट आहारामध्ये घ्यायची नाहीये. संपूर्ण आहार तुमचा नॅचरल आणि हेल्दी असला पाहिजे. यामुळे काय होणार आहे, महिनाभरात तुम्हाला इतका चांगला रिझल्ट दिसणार आहे. आणि तुम्ही जर फॉलो करणार असाल तर आत्ताच कमेंट करून सांगा की येस, आम्ही रेडी आहोत आणि आम्ही हे फॉलो करणार आहोत. तर त्यासाठी जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर तुम्हाला आजच्या डेटला तुमचं वजन चेक करायचं आहे, तुमची साईज चेक करायची आहे. इंच मध्ये सुद्धा तुमचं लॉस होणार आहे. तर तुम्ही इंच पट्टी जी असते आपल्या घरामध्ये, मेजरिंग टेप, त्याने तुमचं मेजरमेंट सुद्धा चेक करायचंय. आणि महिन्याभरानंतर तुम्ही तुमचं वजन आणि मेजरमेंट टेपने तुमची जी फॅट असेल ओव्हरऑल ती कमी झालेली तुम्हाला दिसेल आणि ते तुम्ही चेक करायचं आणि मला नक्की कळवायचं आहे की किती तुम्ही वजन कमी केलं आणि किती तुमचा इंच लॉस सुद्धा झालेला आहे ते. तर या डाएट प्लॅनने तुम्हाला 100% रिझल्ट तर मिळणारच आहेत, पण कोणत्याही पद्धतीचा व्यायाम, कोणत्याही पद्धतीचा क्रॅश डाएट फॉलो न करता हा रिझल्ट तुम्हाला 100% मिळणार आहे. त्यामुळे मग अजिबात उशीर न करता तुम्हाला हा डाएट प्लॅन फॉलो करायचा आहे. आजकाल काय झालं आहे, जगामधल्या 2 पैकी 1 व्यक्ती लठ्ठपणामुळे त्रस्त असते आणि त्रासलेली असते आणि याच लठ्ठपणामुळे आपल्याला आजारांचा सुद्धा सामना करावा लागतो आणि या चरबीमुळे, एक्स्ट्राच्या फॅट्समुळे आपल्याला हार्ट अटॅक येण्याचे सुद्धा चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हेल्थकडे लक्ष देणं आजकालच्या काळामध्ये खूप जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी सिंपल असा दिवसभराचा संपूर्ण आहार शेअर करणार आहे, जो तुम्हाला फॉलो करायचा आहे पूर्ण 30 दिवसांसाठी, पूर्ण 1 महिन्यासाठी. आणि रिझल्ट जे येणार आहेत ते तर एकदम लाजवाब असणार आहेत. तर आता तुम्हाला काय करायचंय, मी सगळे डिटेल्स तुम्हाला आता शेअर करते, ते तुम्हाला व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचे. रेसिपीज सगळं जे तुम्हाला सांगणार आहे कोणत्या आहेत त्या व्यवस्थित तुम्हाला पाहायच्या, त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि संपूर्ण 30 दिवसांसाठी तुम्ही ते फॉलो करा आणि रिझल्ट तर तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये दिसायला सुरुवात होईल. तुमच्या बॉडीमध्ये झालेले चेंजेस तुम्हीच स्वतः मला कमेंट करून सांगाल. चला तर मग मॉर्निंग ड्रिंक मध्ये तुम्हाला मी 4 ऑप्शन देणार आहे, जे इथे तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसतील आणि ते 4 ऑप्शन कोणते आहेत, ते कसे बनवायचे ते सुद्धा मी तुम्हाला इथे शेअर करते. तर
4 ऑप्शन मधला सगळ्यात पहिला जो मी नेहमी तुम्हाला सजेस्ट करत असते माझ्या बऱ्याचशा डाएट प्लॅन मध्ये, त्याच्यातला सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे तो म्हणजे जिरा वॉटर. आता जिरा वॉटरचे भरपूर सारे बेनिफिट्स आहेत, बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेले सुद्धा आहेत. तर रात्रभर तुम्हाला जिरं 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचंय. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तुम्हाला गरम करून पाणी तुम्हाला ते प्यायचं आहे. तर याच्यामुळे तुम्हाला वेट लॉसला तर चांगली हेल्प होते, पण तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ना ते चांगलं बूस्ट होतं, त्यामुळे वजन सुद्धा झटपट कमी होतं आणि सोबतच डायजेशन चांगलं होतं. भरपूर तुमच्या शरीरामधले जे फॅट्स आहेत, एक्स्ट्राची चरबी आहे, या सगळ्या गोष्टी कमी व्हायला मदत होते. तर जिरं हे पहिलं वॉटर झालं. यानंतर सेकंड जे आहे ते म्हणजे मेथी दाण्याचं पाणी. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मेथी रात्रभर 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चहाचा चमचा मेथी तुम्हाला भिजत घालायचे, मेथी दाणे, आणि ते पाणी तुम्हाला याच पद्धतीने सकाळी कोमट गरम करून प्यायचे. तिसरं आहे आपलं धण्याचं पाणी. यासाठी सुद्धा धणे तुम्हाला रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी गरम करून तुम्हाला प्यायचे. याचबरोबर चौथं आणि शेवटचं म्हणजे सोपं आणि इझी असं भरपूर काळापासून चालत आलेलं लेमन हनी वॉटर. याच्यामध्ये तुम्हाला सकाळीच आपल्याला हे पाणी गरम करायचंय, त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि सोबतच 1 चहाचा चमचा, 1 छोटा चमचा मध तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करायचंय आणि ते लिंबाचा रस आणि मधाचं पाणी तुम्हाला प्यायचंय. हे बेस्ट आहे. आता पावसाळा चालू आहे तर तुम्हाला खोकला, सर्दी, पडसे या सगळ्या गोष्टींपासून सुटकारा, म्हणजे या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला आराम मिळणार आहे, घशाला छान तुमचा आराम मिळणार आहे. तर हे नक्की तुम्ही 4 मधलं कोणतंही एक ड्रिंक तुम्ही आलटून पालटून घेऊ शकता. या सगळ्या रेसिपी ज्या मी तुम्हाला शेअर करणार आहे त्या तुम्ही पूर्ण 30 दिवसांसाठी आलटून पालटून घेऊ शकता. तर हा आपला मॉर्निंग ड्रिंक झाले 4. त्यानंतर ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला काय खायचंय, तर ब्रेकफास्ट मध्ये सुद्धा पुन्हा एकदा तुमच्यासोबत मस्त असे 4 ऑप्शन शेअर करणार आहे, जे बनवायला खूप सोपे असणार आहेत. ऑफिस गोईंग माझ्या ज्या मैत्रिणी असतील, म्हणजे ऑफिसला जाणाऱ्या किंवा स्कूलला जाणाऱ्या किंवा कॉलेज वगैरेला जाणाऱ्या सुद्धा, किंवा हाऊसवाईफ जरी असतील तरी त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम आणि सोपे असे हे ऑप्शन आहेत बनवायला आणि टिफिन मध्ये कॅरी करायला सुद्धा. तर सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे तो आपला महाराष्ट्रीयन पोह्यांचा आहे. तर मस्त पैकी व्हेजिटेबल पोहा बनवा आणि तो तुम्ही एन्जॉय करा. नंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे रवा. रव्याचा उपमा बनवा किंवा तुम्ही दलिया वगैरे असतो, दलियाचा उपमा बनवला तरी सुद्धा चालणार आहे. तर हे 2 ऑप्शन झाले. नंतर तिसरा जो ऑप्शन आहे तो मूग डाळीचा डोसा बनवू शकता, म्हणजे चिला त्याला म्हणू शकता. त्याच्यासोबत तुम्ही काय खायचं इथे व्हिडिओमध्ये मी लिहिलेलं आहे, ते तुम्ही वाचा. त्याच्यासोबत तुम्ही दही घ्या किंवा लोणचं घ्या, कोणती चटणी घ्या, चालणार आहे ते. आणि आपला शेवटचा आणि चौथा ऑप्शन जो आपला ऑप्शन आहे तो आहे ओट्सची खिचडी. तर ओट्सची खिचडी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. खूप सिंपल आणि इझी, बनवायला खूप सोपी अशी ओट्सची खिचडी आहे. तर हा झाला 4 तुमचे ब्रेकफास्टचे ऑप्शन. तर 4ही ऑप्शन एकदम फुलफिलिंग आहेत. आता खायचं किती, तर 1 छोटा बाउल खायचंय. आता ब्रेकफास्ट पोट भरणारा असला पाहिजे. ब्रेकफास्ट केव्हाही स्किप करायचा नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ब्रेकफास्ट स्किप केला की माझं वजन पटपट कमी होईल, तर तसं नाहीये. सकाळची जी पहिली मील आपली असते, म्हणजे पहिला आहार दिवसभराचा जो असतो तो आपला नाश्ता असतो, आणि नाश्ता कधीही स्किप करायचा नाही, कारण हा पहिला आहारच आपल्याला भरपूर जास्त ऊर्जा देत असतो आणि आपलं पोट भरलेलं ठेवतो. त्यामुळे ब्रेकफास्ट कधीच स्किप करायचा नाही. ब्रेकफास्ट आपल्याला खायचाच आहे, फक्त तो कमी क्वांटिटीमध्ये खायचा आहे, कारण आपल्याला वजन कमी करायचंय, वेट लॉस करायचं आहे. तर आहारामध्ये आता ब्रेकफास्ट मध्ये काय घ्यायचं हे तर तुमच्यासोबत शेअर केलं. आता यानंतर आपल्याला करायचंय डायरेक्ट दुपारचं जेवण. मध्ये आधी आपल्याला काहीच खायची गरज नाही, कारण ब्रेकफास्ट मध्ये भरपूर असं फुल फिलिंग आणि छान ऑप्शन्स तुम्हाला सांगितले. सोबत या ब्रेकफास्ट सोबत तुम्हाला 1 कप ग्रीन टी घ्यायचा आहे, जो तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट्स देणार आहे वेट लॉस साठी. ग्रीन टी तुम्हाला मी 2-3 पद्धतीच्या टॅग करत आहे, तर टॅग प्रोडक्ट्स मधून बेस्ट ग्रीन टी आहेत. त्याच्यामध्ये लिप्टन ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता किंवा टेंटलेची सुद्धा ग्रीन टी चांगली असते. तर या 2 मधली तुम्ही कोणतीही ग्रीन टी
विकत घेऊ शकता, ऑनलाईन सुद्धा स्वस्तात अवेलेबल आहे किंवा बाहेर मार्केटमध्ये, मेडिकलमध्ये, डीमार्टमध्ये सुद्धा अगदी ग्रीन टी अवेलेबल असतात, तिथून जाऊन तुम्ही बाय करू शकता. नंतर आपल्याला करायचं आहे दुपारचं जेवण 12 ते 1च्या दरम्यान. आता दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा 4 ऑप्शन सांगणार आहे पुन्हा एकदा, जे हलके असतील, फुलफिलिंग असतील, पोट भरणारे असतील आणि तुम्हाला घरात जे अवेलेबल असतील त्याच्यापासूनच बनणारे आहेत. तर सगळ्यात पहिला ऑप्शन आहे तो आहे भाकरी खाणाऱ्यांसाठी, भाकरी लव्हर्ससाठी. तर तुम्ही ज्वारीची किंवा नाचणीची स्मॉल साईजची एकच भाकरी खायची आहे. ठीक आहे, भरपूर पोट भरणार आहे, त्याची चिंता करायची अजिबात नाही गरज. तर एक भाकरी खायची मस्त, त्याच्यासोबत कोणतंही कडधान्य. आता आपल्याला जो आपला जेवणाचा जो आपल्याला ऑप्शन्स आहेत ते आपल्याला भरपूर प्रोटीन आणि फायबरनी भरलेलं असं आपण जेवण करणार आहे, ज्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्याला वजन कमी करायला मदत होणार आहे. कारण प्रोटीन आणि फायबर्समुळेच आपलं वजन कमी करायला जास्तीत जास्त हेल्प होत असते. तर कारण ज्याने आपलं पोट भरतं पण वजन वाढत नाही, अशा पद्धतीच्याच गोष्टी आपण आहारामध्ये जास्ती खाल्ल्यात, ज्यामुळे मी तुम्हाला नाश्त्यात सुद्धा अशा गोष्टी सांगितल्या ज्या प्रोटीन आणि फायबर युक्त असतील. ठीक आहे, तर आता काय करायचं, याच्यासोबत स्प्राउटेड कोणतंही भाकरी सोबत तुम्ही मटकी खावा किंवा उसळ खावा, कोणतीही उसळ खावा भाकरी सोबत तुम्ही मस्त असं छान कोशिंबीर वगैरे बनवा किंवा छान सॅलड बनवा, ते तुम्हाला खायचंय. ठीक आहे, नंतर हा झाला पहिला ऑप्शन. नंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो आहे भातासाठी, म्हणजे ज्यांना भात आवडतो त्यांच्यासाठी. तर त्याच्यासाठी तुम्हाला 1 वाटी भात घ्यायचा आहे, सोबत तुम्ही वरण घ्या कोणत्याही डाळीचं आणि सोबत सॅलड घ्या आणि भाजी घ्या कोणती सुद्धा, टेस्ट कर म्हणजे अशीच तोंडी लावायला, कोबीची भाजी वगैरे घेतली तर बेस्ट. आता हा झाला दुसरा ऑप्शन. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे थालीपीठाचा. तर थालीपीठ आपण कधीतरी खाऊ शकतो, खूप टेस्टी लागतं, मस्त असतं. त्याच्यामध्ये तुम्ही ज्वारीचं बनवू शकता किंवा नाचणीचं थालीपीठ बनवू शकता. त्याच्यासोबत तुम्ही गाजराची कोशिंबीर घ्या, 1 वाटी दही घ्या आणि सोबत कोणतीही तुम्ही उसळ घेऊ शकता. पुरेस आहे, पोट छान भरणार आहे, प्रोटीन भरपूर आहेत, फायबर रिच आहे, त्यामुळे वजन सुद्धा कमी होणार आहे, वजन वाढत नाही आणि पोट तर खूप जास्त भरणार आहे. तर हेच तर आपल्याला हवं असतं की कमीत कमी खाऊन जास्तीत जास्त पोट सुद्धा भरलं पाहिजे आणि वजन सुद्धा अजिबात वाढलं नाही पाहिजे. हा झाला तिसरा ऑप्शन. त्यानंतर चौथा आणि शेवटचा ऑप्शन म्हणजे तुम्ही घेऊ शकता मसूर डाळीचं पातळसर वरण, त्याच्यासोबत चपाती खायची नाहीये, पण तुम्ही चपाती लवर असाल तर तुम्ही 2 छान मीडियम साईजचे मस्त टम्म फुगलेले 2 मस्त फुलके खाऊ शकता. सोबत तुम्ही कोणतीही भाजी खावा, भाजीमध्ये गवारी, मेथी, पालक कोणतीही भाजी खाऊ शकता, बेस्ट आहे तुम्हाला. तर या सगळ्या 4ही ऑप्शनमुळे तुमचं पोट खूप भरणार आहे पण वजन अजिबात वाढणार नाही. तर हे सगळे 4ही तुमचे दुपारच्या जेवणाचे ऑप्शन होते, जे तुम्ही आलटून पालटून महिनाभर फॉलो करायचे आहेत आणि रिझल्ट तर तुम्हाला छान मिळणारच आहे. झालं तर मग यानंतर इव्हनिंगला तुम्हाला जर भूक लागली तर तुम्ही ग्रीन टी आणि सोबत थोडेसे 10-20 ग्रॅम चणे खाऊ शकता, म्हणजे फुटाणे खाऊ शकता. आणि मग डायरेक्ट रात्रीचं जेवण तुम्हाला 7 ते 8च्या दरम्यान तुम्हाला रात्रीचं जेवण फिनिश करायचंय, त्याच्यापेक्षा लेट करायचं नाहीये. कारण रात्रीचं जेवण जेवढं लवकर कराल तेवढं लवकर तुमचं डायजेशन होणार आहे, पचणार आहे तुम्हाला. रात्रीच्या जेवणामध्ये नेहमी हलकं जेवण असावं ही खबरदारी घ्या, कारण रात्रीच्या वेळी जे जेवण आपण खातो, ऑलरेडी आपल्याला जर जेवायला लेट झालं ना तर अजिबात आपल्याला जेवण पचत नाही. त्यामुळे जेवण लवकर करा, वेळेत करा. या संपूर्ण डाएट प्लॅन मध्ये तुम्ही जेवणाची वेळ पाळणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण कोणत्याही वेळी खाल्लं की मग अपचन होणार आहे, अपचन झालं की डायजेशन चांगलं होणार नाही आणि डायजेशन जर तुमचं चांगलं झालं नाही तर तुम्हाला पोटामध्ये चरबी तयार होते आणि वजन बिलकुल कमी होणार नाही, उलट तुमचं वजन वाढेल. त्यामुळे जेवणाच्या वेळा काटेकोरपणे पाळा आणि सोबतच तुम्हाला जे गोष्टी सांगितल्यात त्याच गोष्टी खायच्यात, वेळेवर खायच्यात आणि कमी प्रमाणामध्ये खायच्यात. तर हे झालं दुपारचं जेवण. त्यानंतर आता डायरेक्ट तुम्हाला करायचंय 7 ते 8च्या दरम्यान रात्रीचं जेवण. तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला काय खायचंय, जसं की तुम्हाला मी म्हटलं रात्रीचं जेवण हलकं असावं,
म्हणून रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही कोणतेही भरपूर सूप आहेत त्याच्यातलं कोणतंही तुम्ही एक मीडियम साईजची वाटी भरून सूप खाऊ शकता आणि सोबत तुम्ही छान असं मस्त स्प्राउटेड सॅलड घ्या किंवा नॉर्मल सॅलड घ्या, कोशिंबीर घ्या एखादी, काहीही तुम्हाला जे आवडेल ज्याच्यामध्ये फायबर्स असतील सॅलड्स त्या पद्धतीचं तुम्ही घ्या. हा तुमचा फर्स्ट ऑप्शन आहे. सूप प्लस सॅलड हा तुमचा झाला फर्स्ट जेवणाचा ऑप्शन. त्यानंतर सेकंड आहे तो म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा भाकरी खायला अलाउड आहे. जर तुम्हाला भाकरी खायची असेल तर तुम्ही एक छोटीशी भाकरी सोबत भाजी आणि सॅलड तुम्ही खाऊ शकता. तुम्ही जर एग लवर असाल, अंडी खात असाल तर तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे एगचा. त्याच्यामध्ये तुम्ही 2 अंडी खाऊ शकता विथ योक आणि सोबत तुम्हाला घ्यायचे आहेत भाजलेल्या भाज्या म्हणजे व्हेजिटेबल्स, स्टिर फ्राय व्हेजिटेबल्स आपण ज्याला म्हणतो. इथे इमेज मी देत आहे ते तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. तर स्टिर फ्राय व्हेजीस तुम्ही घेऊ शकता. हा तुमचा दुसरा ऑप्शन आहे. किंवा तुम्हाला थोडंसं अजून पोट भरल्यासारखं वाटण्यासारखं हवंय तर मग तुम्ही तिसरा ऑप्शन घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्ही मूग डाळीचं पचणारं, कारण मूग डाळ हलकी असते ती रात्रीच्या वेळी इझिली पचून जाते. मूग डाळीचं तुम्ही पातळसर वरण घेऊ शकता. सोबत पुन्हा एकदा एक फुलका घ्यायचा आहे आणि आवडत जर तुम्हाला चपाती भाजी आवडत असेल तर एखादी कोणती तरी भाजी तुम्ही त्याच्यासोबत खायची आहे. तर हा तुमचा दुसरा ऑप्शन होता. यानंतर चौथा ऑप्शन आहे तो म्हणजे तुम्ही रवा किंवा पालकाचे धिरडे घेऊ शकता, ज्याला तुम्ही थालपीठ सुद्धा म्हणू शकता. तर कोणतंही तुम्ही पीठ वापरा याच्यामध्ये. ते थालीपीठ तुम्ही रात्रीच्या वेळी घेऊ शकता. सोबत लोणचं घ्या नेहमीप्रमाणे. आणि हे तर 4 ऑप्शन झाले. यानंतर 5वा ऑप्शन त्यांच्यासाठी आहे ज्यांना याच्यातलं काहीच खायचं नाहीये, टेस्टी पण पाहिजे, हेल्दी पण पाहिजे आणि खूप जास्त पोट सुद्धा भरलं पाहिजे आणि मस्त असं फुलफिलिंग एन्जॉईंग असं फूड काहीतरी हवं असेल कधीतरी, तर मस्त असा तुम्ही भरपूर अशा व्हेजिटेबल्स टाकलेला तवा पुलाव तुम्ही घेऊ शकता, ज्याची रेसिपी इथे शेअर करते ती बघा. आणि मस्त असा ब्राऊन राईस, आता इथे तुम्हाला दिवसभरामध्ये जो मी राईस सांगितलाय तो ब्राऊन राईस वापरायचा आहे, पांढरा भात नाही खायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तर ब्राऊन राईसचा मस्त छान तवा पुलाव बनवा आणि तो तुम्ही घेऊ शकता. हा एक एक्स्ट्राचा ऑप्शन तुम्हाला मी सांगितलाय रात्रीच्या जेवणामध्ये, जो हलका सुद्धा असणार आहे, छान पचणार आहे आणि मस्त पोट सुद्धा भरणार आहे. सोबतच जिभेची चव सुद्धा मस्त छान वाढणार आहे. तर हे सगळे आपले रात्रीच्या जेवणाचे ऑप्शन्स होते आणि इथेच आपला संपूर्ण दिवसभराचा आहार संपतो. मी तुम्हाला सगळे डिटेल्स मध्ये छान आहार शेअर केलेला आहे. हा जर तुम्ही कंटिन्यू पूर्ण 30 दिवसांसाठी फॉलो केला तर तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मानसिकतेमध्ये आणि पूर्ण तुमच्या ओव्हरऑल फिटनेसमध्ये आणि लाईफस्टाईलमध्ये संपूर्ण चेंज झालेला तुम्हाला दिसेल. खूप मोटिवेट झाल्यासारखं वाटेल आणि छान फ्रेश वाटणार आहे. दिवसाची सुरुवात सुद्धा तुमची मस्त आनंदी होणार आहे आणि आरशात बघितल्यावरती तुमचा आत्मविश्वास, तुमचा कॉन्फिडन्स अजिबात कमी होणार नाहीये, अजिबात लो होणार नाहीये. तर नक्की हा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो करून बघा आणि जर फॉलो करणार असाल, चॅलेंज स्वीकारत असाल, कमेंट करायला विसरू नका. मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजच्या डाएट प्लॅन मधल्या कोणत्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. मला नक्कीच आवडेल. तुमच्या कमेंट्स बघून मला छान मोटिवेट झाल्यासारखं वाटतं आणि अजून छान छान व्हिडिओज बनवायला चांगलं मोटिवेशन मिळतं. म्हणून नक्की मला कळवायला विसरू नका. सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की शेअर करा आणि त्यांना सुद्धा या व्हिडिओचा लाभ होईल. 100% तुम्हाला मस्त असा रिझल्ट मिळेल. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करूयात. मी भेटते तुम्हाला अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा. बाय.